Hello students, let's study about ratio and proportion. Ratio and proportion म्हणजे गुणोत्तर आणि प्रमाण. The concept of ratio of two numbers can be extended to 3 or more numbers. तर दोन संख्यांचा रेशो तुम्ही 6वी पासून शिकता. म्हणजेच कसं 2:4 किंवा 2:5, 7:9 वगैरे. तोच आपल्याला 3 नंबरचा किंवा जास्त नंबरचा रेशोसुद्धा लिहिता येतो. लेट अस सी द अबव एक्झाम्पल ऑफ लड्डूज. द प्रपोर्शन ऑफ घी, रवा अँड शुगर इज 1:3:2. म्हणजे लाडूमध्ये घी, रवा आणि शुगरचं प्रपोर्शन काय दिलं आहे 1:3:2. म्हणजे या ठिकाणी 3 नंबर्सचं प्रपोर्शन आपल्याला दिलेलं आहे. हिअर प्रपोर्शन ऑफ घी अँड रवा इज 1:3. पहा, पहिल्यांदा घी आहे, सेकंड रवा आहे आणि थर्ड शुगर आहे. म्हणजे घी आणि रवाचं प्रपोर्शन काय येणार 1:3. अँड दॅट ऑफ रवा अँड शुगर इज 3:2. सेकंड रवा आणि थर्ड शुगर आहे, म्हणजे रवा आणि शुगरचं प्रपोर्शन 3:2. This means the proportion of ghee, rava and sugar is 1:3:2. लक्षात आले का? घी आणि रवाचं प्रपोर्शन आहे 1:3 आणि रवा आणि शुगरचं प्रपोर्शन आहे 3:2. Therefore, proportion of ghee, rava and sugar is 1:3:2. Let us take k balls of ghee. समजा आपण रिडक्शन फॅक्टर k घेतला तर 1k होईल. मीन्स के 1 आपण लिहित नाही कोइफिशंट. के बॉल्स ऑफ घी. या ठिकाणी रव्याचं प्रपोर्शन आहे 3 रेशोमध्ये. देअरफॉर 3k बॉल्स ऑफ रवा अँड 2k बॉल्स ऑफ शुगर. लक्षात आले का? पहा 1:3:2. 1k बॉल्स ऑफ घी, 3k बॉल्स ऑफ रवा अँड 2k बॉल्स ऑफ शुगर. हेन्स फॉर 12 बॉल्स ऑफ रवा हाऊ मच क्वांटिटी ऑफ घी अँड शुगर इज रिक्वायर्ड कॅन बी फाउंड ॲज फॉलोज. समजा 12 बॉल्स रवा घेतला आहे तर लाडू बनवण्यासाठी घी आणि शुगर यांचं प्रपोर्शन किंवा यांची क्वांटिटी, प्रपोर्शन नाही, यांची क्वांटिटी किती आवश्यक आहे ते आपण यावरून कॅल्क्युलेट करू शकतो. 12 बॉल्स ऑफ रवा मीन्स 3k इज इक्वल टू 12. 3 या ठिकाणी मल्टिप्लाय आहेत, तिकडे गेल्यावर डिवाइड होतील. 12/3, 3 4 12 मीन्स k इज इक्वल टू 4 अँड 2k इज इक्वल टू 8. दोन्ही बाजूला 2ने मल्टिप्लाय केलं. 2 × k 2k, 4 2 8. आपण वरती काय पाहिलं? k बॉल्स ऑफ घी अँड k इज इक्वल टू 4 म्हणजे घी किती लागेल 4 बॉल्स अँड 2k बॉल्स ऑफ शुगर अँड 2k इज इक्वल टू 8 मीन्स 8 बॉल्स ऑफ शुगर. देअरफॉर 4 बॉल्स ऑफ घी अँड 8 बॉल्स ऑफ शुगर इज रिक्वायर्ड. पहा, लक्षात आले का? डायरेक्ट प्रपोर्शन. A car covers a distance of 10 km consuming 1 liter petrol. पहा, कार 10 किलोमीटर जाण्यासाठी किती पेट्रोल खर्च होतं 1 लिटर. म्हणजे 1 लिटर पेट्रोल कारमध्ये असेल तर ती 10 किलोमीटर जाते. इट विल कवर्स अ डिस्टन्स ऑफ 20 × 10 इज इक्वल टू 200 किलोमीटर्स कंझ्युमिंग 20 लिटर पेट्रोल. पहा, कारमध्ये जर 20 लिटर पेट्रोल असेल, 1 लिटरमध्ये ती किती जाते 10 किलोमीटर. मग 20 लिटर पेट्रोल असेल तर कार किती जाईल 20 × 10 मीन्स 200 किलोमीटर. कंझ्युमिंग 40 लिटर ऑफ पेट्रोल इट विल कवर अ डिस्टन्स ऑफ 40 × 10 इज इक्वल टू 400 किलोमीटर. तुमच्या लक्षात आले का? पहा, 1 लिटर पेट्रोल असेल तर गाडी 10 किलोमीटर जाते. मग 20 लिटर पेट्रोल असेल तर 20 × 10 200 किलोमीटर जाईल. 40 लिटर पेट्रोल असेल तर 40 × 10 400 किलोमीटर जाईल. लेट अस राईट दिस इन्फॉर्मेशन इन टॅब्युलर फॉर्म. तर आपण टेबलमध्ये ही इन्फॉर्मेशन लिहिणार आहोत. पहा, लेट पेट्रोल इज x लिटर अँड डिस्टन्स कवर्ड बाय y किलोमीटर. तर पेट्रोल लिटरमध्ये आहे आणि डिस्टन्स किलोमीटरमध्ये आहे. फर्स्ट 1 लिटर पेट्रोल, देन डिस्टन्स विल बी 10 किलोमीटर. 20 लिटर पेट्रोल, देन डिस्टन्स विल बी 200 किलोमीटर. 40 लिटर पेट्रोल, डिस्टन्स 400 किलोमीटर. Take the ratio x upon y is equal to 1/10 is equal to 20/200.
आता या ठिकाणी डिवाईड करता येईल. हा 0 0 कॅन्सल होईल. 2/20. 2 1 2, 2 10 20, म्हणजे काय आलं 1/10. पेट्रोल 40 लिटर, डिस्टन्स 400 मीटर, 40/400, 0 0 कॅन्सल. 4 1 4, 4 10 40, 1/10. मीन्स रेशो इज कॉन्स्टंट. 1/10, 1/10, 1/10. x/y is equal to k. K is constant of proportionality, means x/y is a constant. The ratio of consumption of petrol in liter and distance covered by the car in kilometers is constant. In such case, it is said that two quantities are in direct proportion or in direct व्हेरिएशन. म्हणजेच पेट्रोल आणि डिस्टन्स या दोन क्वांटिटी डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये आहेत किंवा डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये आहेत. तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन, इन्व्हर्स व्हेरिएशन अभ्यासलेले आहे. नेक्स्ट, इन्व्हर्स प्रपोर्शन. ए कार टेक्स 2 hours टू कवर अ डिस्टन्स ऑफ 100 किलोमीटर. पहा, कारला 100 किलोमीटर डिस्टन्स जाण्यासाठी किती वेळ लागतो? 2 hours. ॲट द स्पीड ऑफ 50 किलोमीटर पर आवर. म्हणजे ती 50 किलोमीटर पर आवरने जाते. म्हणजे एका तासामध्ये 50 किलोमीटर, म्हणजे 2 तासामध्ये 100 किलोमीटर जाते. ए बुलक कार्ट ट्रॅव्हल्स 5 किलोमीटर इन 1 hour. आता बुलक कार्ट एका तासामध्ये किती जाते? 5 किलोमीटर, म्हणजे पर आवर तिचा स्पीड काय आहे? 5 किलोमीटर पर आवर. To cover a distance of 100 kilometer at the speed of 5 kilometer per hour, the bullock cart takes 20 hours. पहा, एका तासामध्ये 50 किलोमीटर कार जाते, त्यामुळे 2 तासामध्ये ती 100 किलोमीटर जाते. डिस्टन्स तेच आहे, किती? 100 किलोमीटर. पण बुलक कार्टचं स्पीड काय आहे? 5 किलोमीटर इन आवर. म्हणजे एका तासामध्ये बुलक कार्ट 5 किलोमीटर जाऊ शकते. म्हणजेच ते 100 किलोमीटर डिस्टन्स जर कवर करायचं असेल तर बुलक कार्टला 20 तास लागतील. लक्षात आलं का तुमच्या? पहा, वी नो दॅट स्पीड इंटू टाईम इज इक्वल टू डिस्टन्स. पहा, इथं स्पीड होतं 50, टाईम होतं 2 hours. 50 × 2 100 आलं. इथं स्पीड आहे 5 आणि डिस्टन्स आहे 100, म्हणजे 5 × 20, 25 100 येईल. By using the relation, let us put the above information in a tabular form. Vehicle, car and bullock cart. Speed per hour is x, time is y, x multiply y. First vehicle is car, per hour speed is 50, time is 2 hours, 50 × 2 100. Bullock cart speed is 5 km per hour, time is 20 hours. 20 × 5 100, means x multiply y is a constant. X multiply y is equal to k, means x multiply y is a constant. Hence we see that the product of speed of the vehicle and time is constant. काय केले आपण? व्हेकलचं स्पीड आणि त्या व्हेकलला जाण्यासाठी लागणारं टाईम या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतलं. याला स्पीडला आपण x म्हटले, टाईमला y म्हटले, x मल्टिप्लाय y. आणि ते स्पीड इंटू टाईम काय आहे? कॉन्स्टंट आहे. इन सच अ केस इट इज सेड दॅट द क्वांटिटीज आर इन इनवर्स प्रपोर्शन ऑर इन इनवर्स व्हेरिएशन. म्हणजे ज्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट आहे तिथे इनवर्स व्हेरिएशन किंवा इनवर्स प्रपोर्शन असते. ज्या ठिकाणी रेशो कॉन्स्टंट असतो त्या ठिकाणी डायरेक्ट प्रपोर्शन किंवा डायरेक्ट व्हेरिएशन असते. प्रॉपर्टीज ऑफ रेशो. Ratio of numbers a and b is written as a is to b or a/b. A is called the predecessor, first term. A is the first term and b is called successor, second term. यातली a ही फर्स्ट टर्म आहे, त्यालाच प्रेडेसर म्हणतात, आणि b ही सेकंड टर्म आहे, त्याला सक्सेसर म्हणतात. A is to b. In the ratio of two numbers, if the second term is 100, then it is known as percentage. समजा आपल्याला असा रेशो दिला 25:100 and 25:100 means 25
अपॉन 100. या ठिकाणी डिनॉमिनेटर 100 आहे आणि डिनॉमिनेटर 100 आहे, सेकंड टर्म 100 आहे, म्हणजेच हे काय आहे, पर्सेंटेज आहे. 25 अपॉन 100 मीन्स 25%. लक्षात आले का? इन द रेशो ऑफ टू नंबर्स इफ द सेकंड टर्म इज 100 देन इट इज नोन ॲज पर्सेंटेज. आणि ती 100 नसेल तर आपण त्याचं पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्शन करू शकतो. द रेशो रिमेन्स अनचेंज इफ इट टर्म्स आर मल्टिप्लायड और डिवायडेड बाय नॉन झिरो नंबर. कोणत्याही नॉन झिरो नंबरने आपण रेशोला मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं तर रेशो चेंज होत नाही, तो कॉन्स्टंटच राहतो. फॉर एक्झाम्पल 3:4 इज इक्वल टू 6:8. आता या ठिकाणी काय केले, 3×2=6 4×8 म्हणजे 3 आणि 4 दोघांनाही 2ने मल्टिप्लाय केलं. दोघांनाही 2ने मल्टिप्लाय केलं त्यामुळे रेशो काय आला, 6:8 इज इक्वल टू 9:12. 3×3=9 4×3=12 म्हणजे 3ला 3ने मल्टिप्लाय केलं, 4ला सुद्धा 3ने मल्टिप्लाय केले. तर मल्टिप्लिकेशन केले आपण तरी रेशो चेंज होत नाही. सिमिलरली 2:3:5 इज इक्वल टू 8:12:20. काय केले पा, 2×4=8 3×4=12 5×4=20. इफ के इज नॉन झिरो नंबर, आपण ज्या नंबरने मल्टिप्लाय करणार आहोत तो नॉन झिरो असला पाहिजे, कारण जर तो झिरो असेल तर सगळ्याच रेशो काय होईल, झिरो होईल. त्यामुळे के हा नॉन झिरो नंबर असायला हवा. देन A:B इज इक्वल टू AK:BK. आता इथं के का घेतला आहे, तर केच्या ठिकाणी जसे आपण 3×2=6 4×2=8 घेतलं, म्हणजे केच्या ठिकाणी तुम्ही कोणताही नंबर त्या ठिकाणी घेऊ शकता. A:B:C इज इक्वल टू AK:BK:CK. हा के कसा असला पाहिजे, कॉन्स्टंट. एला ज्याने मल्टिप्लाय करायला तोच बीला मल्टिप्लाय होईल आणि तोच सीला मल्टिप्लाय होईल. फोर्थ प्रॉपर्टी, द क्वांटिटीज टेकन इन द रेशो मस्ट बी एक्सप्रेस्ड इन द सेम युनिट. आपण ज्या क्वांटिटीज घेणार आहोत त्या सेम युनिटमध्ये असायला हव्यात आणि सेम युनिटमध्ये नसतील तर ते आपल्याला सेम युनिटमध्ये करून घ्याव्या लागतील. समजा आपल्याला दोन विद्यार्थ्यांच्या हाईटचा रेशो घ्यायचा आहे, कंपेअर करायची आहे. हाईट ऑफ फर्स्ट स्टुडंट इज 1.2 मीटर and height of second student is 110 सेंटीमीटर. आता याची हाईट आहे मीटरमध्ये, याची हाईट आहे सेंटीमीटरमध्ये, तर याचा रेशो आपल्याला डायरेक्ट असा घेता येणार नाही. मग काय करायचं, एकतर 1.2 मीटरचे सेंटीमीटर करायचे किंवा 110 सेंटीमीटरचे मीटर करायचे. आता नेहमी लक्षात ठेवायचं, कन्व्हर्शन करताना नेहमी मोठ्या एककाचं छोट्या एककामध्ये कन्व्हर्शन करायचे, हा रूल नाही. मग असे का करायचे, तर मोठ्या एककाचे छोट्या एककात रूपांतर करत असताना आपल्या चुका कमी होतात, कारण पॉईंटमध्ये वगैरे येत नाही. आणि जर छोट्या एककाचं मोठ्या एककामध्ये रूपांतर केले तर चुका होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी मोठ्या एककाचे कन्व्हर्शन छोट्या एककामध्ये करायचे. 1.2 मीटरचे सेंटीमीटर किती होतील, 120 आणि हे तर 110 सेंटीमीटरच आहेत. 0 कॅन्सल मीन्स 12:11 हा आला आपला रेशो. म्हणजे त्यांची युनिट कशी असायला पाहिजेत, सेम असली पाहिजेत. फिफ्थ प्रॉपर्टी, द रेशो ऑफ टू क्वांटिटीज इज युनिटलेस. आता कोणत्याही दोन क्वांटिटीचा रेशो हा युनिटलेस असतो. त्याचं कारण आपण बघूया. फॉर एक्झाम्पल, द रेशो ऑफ 2 kg अँड 300 ग्रॅम इज नॉट 2:300. आता 2 kg आणि 300 ग्रॅमचा रेशो 2:300 येणार नाही, कारण 2 kgमध्ये आहेत आणि 300 ग्रॅममध्ये आहेत. मग आपल्याला 2 kgचं ग्रॅममध्ये कन्व्हर्शन करावं लागेल. 2 kg मीन्स 200 ग्रॅम, 2000 ग्रॅम. 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम मीन्स 2 kg इज इक्वल टू 2000 ग्रॅम इज टू 300. 2000 इज टू 300. पहा लिहून घ्या, 2000 ग्रॅम अपॉन 300 ग्रॅम. 0 कॅन्सल, 20/3 and 20/3 means 20:3 मीन्स रेशो ऑफ टू क्वांटिटीज इज युनिटलेस. कारण हे दोघे पण ग्रॅममध्ये झाले. न्यूमरेटरमधला ग्रॅम आणि डिनॉमिनेटरमधला ग्रॅम काय होईल, कॅन्सल होईल. त्यामुळं रेशोला युनिट नसते. द रेशो ऑफ टू क्वांटिटीज इज युनिटलेस.
विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचा काळजीपूर्वक अभ्यास करा, कारण आपण याच्या साहाय्याने प्रॅक्टिस सेट 4.1 पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत. थँक्यू.